एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। एलसीबी ला 1.5 कोटींचा आहेर, पण हात ओले कोणाकोणाचे। नमस्कार, मी ऋषी आणि आपण पाहतात आवाज जनतेचा वृत्तवाहिनी। अहिल्यानगर जिल्ह्यात एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचा मोठा दबदबा होता। एलसीबी या नावानेच आरोपींना घाम फुटत होता। मात्र आता यातीलच एका आरोपीने संपूर्ण पथकाला घाम फोडलाय। 300 कोटींच्या फसवणुकीत पकडलेल्या आरोपीने पोलिसांना आपण 1.5 कोटींचा आहेर दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। त्यामुळे या 1.5 कोटीत एलसीबीच्या पथकासह राहुरी, श्रीरामपूर आणि नगरच्या कोणकोणत्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे हात ओले झाले आहेत याविषयी दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरू आहे। पारदर्शी तपास झाल्यास यामध्ये संपूर्ण साखळी बाहेर येईल, संख्या वाढू देखील शकते, तसेच आरोपींचे ट्रान्झॅक्शनही वाढलेले दिसू शकते अशी चर्चा आहे। केवळ काही अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे खाकीला डाग लागत असल्याने पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्वतः या तपासात लक्ष घालावे अशी मागणी जोर धरू लागली आहे। ग्रोमोर फायनान्स कंपनी तपासामध्ये संबंधित तक्रारदार हा आरोपी असल्याने त्याच्या जबाबावर किती विश्वास ठेवायचा? तो सांगतो ते 1.5 कोटी पाठवलेले अकाउंट नेमके कोणाचे आहे? खरोच आरोपी सावळे याच्याच नावाने अकाउंट उघडले आहे का? ज्या फायनान्स संस्थेत पाठवले ती संस्था कोणती? त्यापुढे अकाउंट वरून पैसे कोणी काढले? नंतर ते पैसे कुठे ट्रान्सफर झाले? घटना जानेवारीतील असल्याने संस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चलचित्र रिकव्हर होऊ शकतील का? असे एक ना अनेक प्रश्न या तपासाच्या दृष्टीने जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करतायत। येणाऱ्या काळात या सर्व प्रश्नांची उत्तरे तपासातून नक्की पुढे येणार आहे। दरम्यान निलंबित केलेले एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव यांच्याबाबत अनेक तक्रारी उजेडात येत आहेत। धाकराव यांनी एलसीबीचा धाक दाखवून अनेकांना नाहक त्रास दिल्याने निलंबनाच्या कारवाईनंतर ऐकाव्यास येत मिळत आहेत। खासदार निलेश लंके यांचे उपोषणानंतर व नुकतेच पार पडलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात एलसीबीच्या नावाची चर्चा झाली। अगदी कर्मचाऱ्यांची प्रॉपर्टी सुद्धा आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी सभागृहात मांडली। तेव्हापासूनच एलसीबी चांगलीच चर्चेत आली आहे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।